मागे पण आहे ना, मी एक कार्डबोर्ड रांगोळीचा व्हिडिओ अपलोड केला होता चॅनलवरती. सर्वांना तो खूपच आवडला. म्हणून आहे ना, मी आज एक नवीन रांगोळी दाखवणार आहे. तर ठिपक्यांची रांगोळी आपण बघितली होती ना मागे, तशीच आज मी एक फ्री हँड अशी रांगोळी काढली आहे कार्डबोर्डवरती. म्हणजे ती कार्बन पेपरने ट्रेस करून डिझाईन ड्रॉ केली आहे इथे. आणि त्याला फक्त आपण नेहमी रंग भरतो तसेच रंग भरायचे. फक्त एवढंच आहे की रंगसंगती वगैरे काय आयडिया तुम्हाला याव्यात ना, म्हणून मी तसं तुम्हाला दाखवते आहे. तर आता इथे ना मोठा असं सर्कल मी करून घेतलं आहे आणि बाजूने ना त्याला ग्रीन कलरची जी रांगोळी आहे ना त्याने फिल करते. असे फक्त पाकळ्यांचा आकार मी ड्रॉ केला आहे आणि ते फक्त आपल्याला फिल करायचे आहेत वेगवेगळ्या कलरने. तर मी नेहमीप्रमाणे आपलं फेविकॉल आणि पाण्याचं मिश्रण घेऊन ते इथे लावून त्याच्यावर रांगोळी टाकून घेते आहे. आता रांगोळीचे कलर कॉम्बिनेशन कसे घ्यायचे, काय घ्यायचे प्रत्येकालाच म्हणजे सुचत नाही किंवा ऐन वेळेस कसे काय घ्यायचं कळत नाही. तर मी जसे दाखवलेत ना, तुम्ही तसेही रांगोळीचे कलर म्हणजे फील करू शकता. एक आयडिया येईल म्हणून मी ही रांगोळी दाखवते आहे. तर इथे ना मी जी रांगोळी ड्रॉ केली आहे ना, त्या रांगोळीचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ती रांगोळी तुम्ही एका कागदावरती काढून मग ती ट्रेस करू शकता. आणि जर तसंही नसेल कोणाला म्हणजे शक्य होत की रांगोळी पेन्सिलने वगैरे आपल्याला कागदावर नसेल काढता येत ना, तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याची प्रिंटआउट काढून तीसुद्धा तुम्ही म्हणजे प्रिंटआउट जी काढेल ती साईजप्रमाणे आपल्याला कार्डबोर्डच्या साईजप्रमाणेच काढायची आहे आणि मग ते कार्बन पेपरने ट्रेस करून तुम्ही ही रांगोळी करू शकता. तर आता इथे बघा मी पूर्ण सगळे कलर आहेत ना ते फिल करून घेतलेले आहेत. आणि झालं काय, मी बॉर्डर जे करायची होती ना ती जरा वेगळ्या कशाने तरी दाखवावी म्हणजे सगळ्यांना की एक आयडिया वेगळी आपण काय करू शकतो. म्हणून मी इथे ना 3D आउटलाइनरचा वापर केला होता. पण ते 3D आउटलाइनरने ना नाही एवढं नीट म्हणजे बॉर्डर करता आली. तर तुम्ही इथे ना ॲक्रेलिक कलरनेच बॉर्डर करा, कारण त्याने स्मूथ असं बॉर्डर होऊन जाते ती. आणि ह्या 3D आउटलाइनरने नाही एवढी म्हणजे स्मूथ अशी बॉर्डर झाली. तर सगळं करून झाल्यावर आहे ना मी इथे फक्त एक व्हेरिएशन म्हणून इथे आरसे लावलेले आहेत. ही आपली डिझाईन अजून छान दिसेल म्हणून हे असे आरसे आहेत ना वेगवेगळ्या साईजचे किंवा आकाराचे, ते मी इथे लावून घेतलेले आहेत. तर आता हा दुसरा प्रकार आहे. ॲक्च्युली ही रांगोळी आहे ना मी दसऱ्यासाठी आपल्या पाटीपूजनसाठी मी केली होती. तर ती मी दाखवते आहे. माझ्याकडून तो व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला, तर तो मी आता तुम्हाला इथे दाखवते आहे की जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्हाला ती रांगोळी म्हणजे काढता येईल. तर एका ताईने ना मला कमेंट केली होती की तुम्ही फॅब्रिक ग्लू वापरून बघा. म्हणून मी ना इथे फॅब्रिक ग्लू आहे ना आणि पाणी असं मिश्रण तयार करून आहे ना त्याचा वापर केलेला आहे. तर हे कार्डबोर्डवर आहे ना ही सरस्वतीचं यंत्र आहे ना मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात फक्त ते जे ट्रायंगल आहेत त्याला मी असे कलर्स सगळे फिल करते. तर आता कलर आपण ज्यावेळेस फिल करतो फेविकॉल लावून ना, तर आजूबाजूचं आपण ते साफ करून घ्यायचं आहे की जेणेकरून मग त्याच्यावरती सगळे कलर मिक्स नाही होणार. म्हणून ते साफ करून आपण प्रत्येक वेळेस घ्यायचं आहे. आणि इथे हे असे सगळे ट्रायंगल माझे झाले रंग भरून ना, मग त्याच्यानंतर मी आपण कसं पाटीवरती म्हणजे सरस्वती यंत्र काढतो त्या पद्धतीने मी पाटी तर नाही पण आजूबाजूने मी असा हा ब्लॅक कलर इथे रांगोळीचा भरला आहे. पूर्ण रांगोळी ब्लॅक कलरने भरून झाली ना, मग मी काय केलं, त्याला पूर्ण एक कोट आहे ना फेविकॉल आणि पाण्याचं जे आपलं मिश्रण होतं ना त्याचा दिलं आहे. कारण कसं होईल की मग परत त्याच्यावर ॲक्रेलिक कलर जर आपण लावला ना तर मग तो खालचा ब्लॅक कलर त्या कलरमध्ये मिक्स होण्याची शक्यता असते. म्हणून मी त्याच्यावर एक फेविकॉलचा एक लेयर आहे ना तो लावून घेतला आहे.
आणि त्यामुळे झालं काय, ही जी ब्लॅक कलरची रांगोळी ना इतकी पक्की बसली आहे ह्याच्यावरती की असं वाटतच नाही आहे की म्हणजे आपण ती रांगोळी वापरली आहे ते. आणि छान म्हणजे कार्डबोर्डवर खरंच छान अशी रांगोळी ही बसली आहे. तर आता इथे बघा मी इथे व्हाईट ॲक्रेलिक कलरनेच बॉर्डर करते आहे, कारण मागच्या रांगोळीमध्ये मला 3D आउटलाइनरचा मी जो वापर केला होता तो मला काही एवढा खास वाटला नाही, म्हणून मी ॲक्रेलिक कलरचाच इथे वापर करते आहे. आणि हे जे तुम्ही बघताय ना, हे पेन नाही आहे, हा ब्रश आहे. हा मी आज मुद्दाम दाखवते आहे की हा ब्रश आहे आणि ब्रशनेच मी इथे आउटलाईन करते आहे. आता जी गॅप राहिली होती ना, मी ती गॅप मुद्दाम आपल्याला आउटलाईन करायची म्हणून सोडली होती मध्ये मध्ये. तर त्या पूर्ण गॅपमध्ये ना मी अशी ही आउटलाईन व्हाईट कलरने करून घेते आहे. तर आता इथे बघा, इथे आउटलाईन जे आपण करतोय ना ते कार्डबोर्डवर करतोय, रांगोळीवर करत नाही. आणि प्लीज कमेंट करून सांगा मला तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ असेच बघायला मिळतील. चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. आणि मी आत्ताच एक ना टी लाईट कॅन्डल होल्डरचा व्हिडिओ अपलोड केला होता चॅनलवरती. जर तुम्ही तो बघितला नसेल ना तर प्लीज जाऊन तो बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आणि काही क्वेरीज असतील ना तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर आता इथे मी मुद्दाम दाखवते आहे की मी कलर नाही म्हणजे पेन नाही वापरत आहे, ॲक्रेलिक कलरचाच वापर करते आहे. आणि पेन नाही आहे तो ब्रशच आहे. त्या ब्रशनेच मी इथे पूर्ण आउटलाईन करून घेते. तर अशा पद्धतीने ना मी पूर्ण आउटलाईन करून ही रांगोळी अशी तयार झाली. आणि नंतर बघा मी त्याला मध्ये मध्ये ना थोडे आरसे वगैरे लावून म्हणजे असं डेकोरेट केलेलं आहे. खूप छान वाटत होती ही रांगोळी. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.